या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा शब्द आज आम्ही आपल्याला या निवडणुका आता काही काळामध्ये होऊ लागतील. आणि म्हणून आज या विकास कामांच्या शुभारंभाच्या सगळ्यांना काल आज आणि उद्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येनं या आपल्या प्रभागातल्या महत्वाच्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहे. अशाच पद्धतीनं या येणाऱ्या काळात सुद्धा या विकास कामांना आपल्याला गती देण्यासाठी सुरू राहील. आणि लातूर शहर महानगरपालिका विशेषतः लातूरची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला कुठेही धक्का न लावता या पुढच्या काळामध्ये लातूरकराला साजेसा विकास हा काँग्रेस पक्षाकडनं साध्य केला जाईल हा शब्द मला आज आपल्या निमित्तानं या ठिकाणी सुंदर पाटील आणि आमचे इथले सगळे सहकारी त्यानंतर लक्ष्मीकांत मनखाळे आता हे सगळे निवडणुका लागण्याची वाट पाहतात. काही फरक पडत नाही. कधी निवडणुका लागतील आणि कधी आम्हाला उभं राहता येईल. तो कमान होती 70 लाख रुपये खर्च केले आणि 2 क्षणामध्ये ती तोडून टाकली. यांना त्या जनतेच्या पैशाची किंमत आहे. उद्घाटन होतं, शुभारंभ होता, पण लातूरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की पोलीस फोर्स मागवावी लागली आणि भाजपानं त्याला विरोध केला. नेमका हा आपला विरोध कशासाठी होता? नाही, आमचा विरोध हा आमदारांचं जे सामान्य जनतेला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आमचा विरोध होता. आपण पाहिलं असेल की आत्ता जवळपास 300 किलोमीटरची अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये लातूर शहरामध्ये चालू आहे आणि महापालिकेनं सक्त निर्देश दिले की जोपर्यंत तिथे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम होत नाही तोपर्यंत दुसरं कुठलंही विकास काम होणार नाही. कारण जर आपण एखादा रोड तिथं केला तर तिथं पुन्हा आपल्याला 1-2 महिन्यामध्ये तो रोड फोडावा लागेल आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजची पाईपलाईन टाकावी लागेल. जोपर्यंत महापालिकेची त्याच्या संदर्भात NOC मिळत नाही तोपर्यंत आपण काम चालू करू शकत नाही. इथं कुठल्याही रस्त्यावरती अंडरग्राऊंड ड्रेनेजचं अजून काम झालेलं नाही तरी सुद्धा फक्त स्टंटबाजी करायची म्हणून
आता चौकामध्ये बॅनर लावलं, आपले कार्यकर्ते गोळे केले. आता संडे म्हणून टुरिझम करण्याला लातूरला आले, त्यांनी नारळ फोडले आणि निघून गेले. मी महापालिकेच्या प्रशासनाला विचारलं, आज तर एकतर रविवार त्यांनी शोधला. मी महापालिकेच्या प्रशासनाला बोललो, सिटी इंजिनियरला बोललो, तिथल्या झोन प्रमुखाला बोललो, जेईला बोललो, रोड कारकुनाला बोललो. त्यांचं असं म्हणणं आलं, आम्हाला काहीच माहीत नाही आणि ते असं करत असतील तर त्यांना तो अधिकार नाही आहे, हे अनाधिकृत आहे. कारण NOC अंडरग्राऊंड ड्रेनेजची नाही मिळाली. मग कशाला तुम्ही कशाला लोकांना मोकात काढता? जे विधानसभेच्या तोंडावर तुम्ही शहरभर केलं ते आता पुन्हा महापालिकेत तुम्ही वेड्यात काढण्याचा कार्यक्रम करता, याचा आम्ही निषेध केला आहे. आंदोलन खूप तीव्र आपण केलं, मग याची महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे काही तक्रार करणार आहे? आम्ही तक्रार करणार आहोत की जेव्हा महानगरपालिकेची NOC मिळाली नसताना सुद्धा त्या ठिकाणी रोडचं भूमिपूजन, त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं भूमिपूजन हे चुकीचं आहे. इट्स अन इलिगल ॲक्टिव्हिटी. त्याच्या संदर्भातली तक्रार आम्ही आयुक्त मॅडमला करणार. थँक्यू.